आंबेगाव तालुक्यातील धोकादायक इसम MPDA कायद्याअंतर्गत कारागृहात स्थानबद्ध। पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दरोडा, जबरी चोरी, हायवे रोडवरील लुटमारी करणारे, व्यावसायिकांकडे खंडणीची मागणी करणारे, खुनाचा प्रयत्न करणारे, अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे, अवैधपणे गौण खनिज वाळूची तस्करी करणारे धोकादायक व्यक्ती यांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारून MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत। या आदेशानुसार मंचर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वास्तव्यास असलेला धोकादायक इसम आमिर उर्फ अमर बाळासाहेब शेवाळे, वय वर्ष 28, शेवाळे मळा, लांडेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे याच्या विरुद्ध अवैध अग्निशस्त्र बाळगणे, संगनमत करून नदीपात्रातून वाळू काढणे, चोरी करणे, पर्यावरणास हानी पोहोचवणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारांचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, जाळपोळ, तोडफोड प्रकरणी 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तो सराईत धोकादायक असल्याने त्याच्याविरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत कार्यवाही होणे आवश्यक आहे। यानुसार प्रस्ताव सादर केला होता। त्याच्या या कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी गुन्हेगारास स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत। मंचर पोलीस अधिकाऱ्यांनी अमर शेवाळे याचा शोध घेऊन त्यास दिनांक 24 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे स्थानबद्धतेची कारवाई केली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर, श्रीकांत कंकाळ, सुनील बडगुजर, महेश बनकर, गणेश धानवे, अतुल डेर, संजय नाडेकर, योगेश रोडे, अविनाश दळवी, ढोबळे यांनी केली आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे।